नीट पेपरफुटी प्रकरणात कारवाईला आता वेग आलाय। सीबीआय कडून 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले। 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुरावे जमा करण्यात आलेले आहेत। सर्व 13 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। महाराष्ट्र, राजस्थान, दिल्लीसह विविध राज्यांतील 92 ठिकाणी छापे टाकण्यात आले। गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, पुरावे नष्ट करणं, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत आरोप आहेत। तपासासाठी 72 अधिकारी आणि 8 सायबर फॉरेन्सिक तज्ञांची विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। तपासादरम्यान डिजिटल उपकरणं, कागदपत्र आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत। प्रश्नपत्रिका फुटीचा स्रोत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी उघड झाल्याचा सीबीआयचा दावा आहे। तर अटकेतील आरोपींमध्ये एनटीएचे रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांचे 3 तज्ञ यांचा समावेश आहे। प्रश्नपत्रिका पुरवणारे दलाल आणि 2 कोचिंग संस्थांशी संबंधित व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे। आरोपींची अनेक बँक खाती, लॉकर आणि डीमॅट खाती गोठवून आर्थिक व्यवहारांचा तपास देखील सुरू आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, नीट पेपर फुटी प्रकरणात आता तपासाला वेग येऊ लागलाय, काय अधिकची अपडेट आहे? 360 साक्षीदार यामध्ये आहेत। यामध्ये जर आपण बघितलं तर 422 कागदपत्र आहेत आणि 43 पुरावे जे आहेत ते भौतिक पुराव्यानुसार आधारित आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर डिजिटल फॉरेन्सिक असेल, शैक्षणिक तज्ज्ञ असतील आणि हस्ताक्षर तज्ज्ञ असतील, यांच्याकडनं या अहवालाची देखील पुष्टी करण्यात आलेली आहे। अशा प्रकारच्या घटना घडल्याचं ते म्हणतायत। या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर 92 ठिकाणी छापे पडलेले आहेत। यामध्ये महाराष्ट्र आहे, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली यांसारखी महत्त्वाची शहरं जी आहेत यांचा देखील समावेश या सगळ्यामध्ये आहे। जर बघितलं तर 3 मे रोजी परीक्षा झाली होती, त्यानंतर कळलं की पेपर फुटी झाली आहे। 12 मे रोजी गुन्हा दाखल झाला होता आणि 13 मे रोजी पहिला आरोपी जो आहे तो अटकेत आला होता। यामध्ये जर आपण बघितलं तर भौतिक शास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल आणि जीवशास्त्र असेल, या विषयाचे जे तज्ज्ञ होते 3 जण ते देखील यामध्ये सहभागी होते। या व्यतिरिक्त सगळे जे पुरावे आहेत ते देखील आता गोळा केलेले आहेत। त्यामुळे या तपासाला जो आहे तो आता वेग आलाय आणि 13 आरोपी जे आहेत ते सध्या अटकेत आहेत। त्यामुळे ह्यांच्याकडनं अधिक काय माहिती मिळते हे बघणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच भाग्यश्री, जसं की आपण उल्लेख केला, 13 आरोपी सध्या अटकेत आहेत आणि या 13 आरोपींमध्ये अनेक नामांकित खरं तर कोचिंग क्लासचे सर असतील, खरं तर या ठिकाणी शिक्षक असतील, रसायनशास्त्रज्ञ असेल, खरं तर भौतिकशास्त्र असेल, असे प्रमुख प्राध्यापक असतील, यांचा देखील समावेश आहे। मग कुठेतरी विद्यार्थ्यांचा वापर केला गेला का आणि या प्रकरणाला आता एक वेगळं वळण मिळू शकतं का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नक्कीच वेगळं स्वरूप तर या प्रकरणाला नक्कीच मिळू शकतं। मात्र आपण जर बघितलं तर कोचिंग क्लास, काल जर आपण संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे लोकसभेचं, त्याच्यामध्ये देखील ह्या सगळ्या जो गोंधळ झाला होता, त्याचं जे आंदोलन होतं, त्यानंतर जी झालेली मारहाण होती विद्यार्थ्यांवर, त्यावर एक मोठी चर्चा झाली। या चर्चेमध्ये जर आपण बघितलं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे स्वतः असं म्हणतात की या कोचिंग क्लासेसच्या कुठल्या तरी संस्था ज्या आहेत त्यांच्यावर कुठले तरी नियम अत्यंत सरकारकडनं आवश्यक असल्याचं ते स्वतः म्हणतात। याचा अर्थ हे कोचिंग क्लासेसवाले जे आहेत ते आधीच पेपर, आपण जर बघितलं तर 10वी 12वी यासारख्या ठिकाणी देखील चाटे सारखे जे कोचिंग क्लासेस आहेत, मोठे मोठे कोचिंग क्लासेस, त्या सगळे जे कोचिंग क्लासेस आहेत ते एक सराव परीक्षा घेत असतात आणि या सराव परीक्षेच्या आधी घेतल्या जातात, ज्यामध्ये विविध प्रश्न जे आहेत ते अपेक्षित प्रश्न अशा नावानी संच तयार केले जातात। हे प्रश्नपत्रिका मुलांना, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पेपरच्या आदल्या दिवशी दिले जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यातले बरेचसे प्रश्न जे आहेत ते या पेपरमध्ये येत असतात। त्यामुळे कोचिंग क्लास हा सगळ्यात मोठा विषय आहे। मग तो कुठल्याही परीक्षेसंदर्भातला असू दे, मात्र या कोचिंग क्लासेस संदर्भात आता सरकार काही वेगळा निर्णय घेतोय का आणि काही त्याच्यावर वेगळे नियम टाकतोय का, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। बोलूयात पुढल्या